फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजपाचा वारू सुसाट उधळत असताना दुसरीकडे बघितलं आपण तर ठाकरे सेना ही पूर्णतः कुठेतरी कोलमडल्यासारखी दिसते। मात्र अशावेळी कणकवली तालुक्यातील नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मात्र ठाकरेंचा शिल्लेदार घट्ट पाय रोवून उभा राहिलेला दिसून येत आहे। तो म्हणजे शिवसेनेचा युवा सेना तालुका प्रमुख आणि नाटळ जिल्हा परिषदमधील ठाकरे सेनेचे उमेदवार उत्तम लोके आपल्यासोबत। उत्तम लोके, उत्तमजी नमस्कार। नमस्कार। काल बघितलं आपण तर विड्रॉल अर्ज घ्यायचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी बघितलं आपण तर अक्षरशः हल्लखोल मारला गेला। हो, जवळपास न भूतो अभूतपूर्व अशा प्रकारची उमेदवारांचे बिन शर्त मागे घेणं म्हणा किंवा बिनविरोध निवडीचा जो काही पॅटर्न होता तो भाजपाचा पूर्ण यशस्वी होत असताना दिसून आला। हो, मात्र कणकवली तालुक्यामध्ये अपेक्षा सगळ्यांनाच होती की जसं काय त्यांनी बाकीच्याकडे प्रयत्न केले होते तसं नाटळमध्ये पण होऊ शकलं असतं। हो, का नाही होऊ शकली बिनशर्त म्हणजे बिनविरोध नाटळ? मग कसं आहे, नाटळमध्ये आपण कोणासाठी लढतोय? जनतेसाठी लढतोय, बरोबर आहे। आम्हाला आमच्या पक्षाने एक विश्वास ठेवून आम्हाला फॉर्म दिला आणि त्या फॉर्मवर आम्ही अर्ज दाखल केल्यानंतर मला कित्येक ऑफर्स आल्या, कित्येक आमिषा आली आणि त्या आमिषाला न बळी पडता मी माझ्या जनतेसाठी, विभागाच्या जनतेसाठी, माझ्या विभागाच्या विकासासाठी ठामपणे मी ही लढाई लढत आहे। पण जनतेने याचा विचार करावा, एक सामान्य माणसाला करोडोच्या ऑफर येत असतील तर तिथे आपल्यावर हे लोक किती कमवत असतील? याचा अर्थ भ्रष्टाचार किती कमवलेलं असतील, भ्रष्टाचार किती झालेला असेल। ह्या भ्रष्टाचाराला जर आळा घालायचा असेल तर यांच्याकडे आता लोकांकडे एक पर्याय आहे ना। आतापर्यंत ते पर्याय नव्हता, पण आता लोकांकडे पर्याय म्हणून मी स्वतः उत्तम सुरेश लोके, अधिकृत उमेदवार शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिलेदार मी ठामपणे उभा आहे। इकडे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे, आत्ताही तिकडे किती दडपशाही होते आहे हे तुम्हाला माहिती आहे, हे जनतेला माहिती आहे, ह्या सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे। जो माणूस तिकडे बकासूर सगळा भ्रष्टाचार करतोय ह्याला कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या एका छोट्या शिवसैनिकाने करायचा आहे। त्यासाठीच मला पक्षाने मला तिथे उमेदवारी दिलेली आहे। पण आत्ता एक मोठा म्हणजे आरोप म्हणावा लागेल त्याला, म्हणजे राजकीय, की करोडोंची ऑफर आली होती तुम्हाला। हो, कशासाठी आली ऑफर आली होती आणि कोणाकडून आली होती, नेमकी काय विषय होता? नाही, यांची नावं मी नक्कीच जाहीर करणार आहे। मी येणाऱ्या काळामध्ये सर्वांच्या पुराव्यानिशी कोणी मला काय ऑफर दिल्या, किती ऑफर दिल्या, त्याचे सगळे ऑडिओ व्हिडिओ काय असतील त्या सगळ्या गोष्टी मी पुढे दाखवणार। कारण मला कसं आहे, जनतेला ह्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशी माझी प्रामाणिक भावना आहे। मला कोणाला बदनाम करायचं नाही आहे, पण जी गोष्ट मला बदनाम करायचा प्रयत्न करत असतील तर त्याच ताकदीने, त्याच निर्भयपणाने यावरती मी बोलणार 100% आहे। तसं बघितलं तर तुमचे जे विरोधी उमेदवार आहेत भाजपा शिवसेना युतीचे, संजय शुल्क गोट्या सावंत, मी गोट्या सावंतला नाही ओळखत, खरंच नाही ओळखत। कोण आहे हा माणूस? मला असं वाटतं त्याचं नाव बेनामी ठेकेदार आहे, बेनामी ठेकेदार, भ्रष्टाचाराचा बकासूर, अशी याची परिस्थिती आहे। सगळे लोक तिथे बोलत आहेत, अरे ह्या माणसाला आम्ही मोठं केलं, आज आमच्या डोक्यावरती बसलं आहे। आज डोक्यावरती उठवायची पाळी लोकांनी, जनतेने ठरवून ठेवलेली आहे। येणाऱ्या 5 तारीखला 100% ह्या माणसाला लोक नाकारणार म्हणजे नाकारणार। मुद्दा हा पण होता की मुद्दाम त्याकडे तुम्हाला वळवतोय की त्यांनी फॉर्म त्यांना भाजपाकडनं मिळाला असताना सुद्धा हरकुळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्यांनी आणि त्यांच्या मिसेसने सुद्धा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। अधिकृत उमेदवाराला त्यांनी विरोध करत मेळावा सुद्धा त्यांनी घेतला होता। तर ह्या घटनेकडे कसं पाहता तुम्ही? मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं गेल्या प्रेसमध्ये की तो विषय जो आहे, तो मेळावा जो आहे, तो फक्त आपली जी पॉवर, पब्लिक पॉवर दाखवायची होती ती कोणाला दाखवायची? विरोधकांना नाही, ती आपल्या सत्तेतील पालकमंत्री महोदयांना दाखवायची होती, दादांना दाखवायची होती आणि त्यामुळेच त्यांच्या 2 तिकीटे मिळाल्या नाही आहे। तिकडे त्यांची 1 तिकीट कमी, त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे, त्यांचं अस्तित्व संपलेलं आहे। आता जसं मेणबत्तीचा संपायला फडफडते तशी अशी फडफडणं चालू आहे आणि 100% ह्या निवडणुकीमध्ये जनता बरोबर कायचं उत्तर देणार। मी आता असा उल्लेख केला होता की आरोप केला म्हणतो मी की 1 कोटीची ऑफर तुम्हाला आली होती, ती आली असेल अर्थातच
उमेदवारी विड्रॉ करण्यासंदर्भात हो. काय सांगताय? मी जनतेसाठी उभा राहिलेलो आहे, पैशासाठी नाही. ऑफर विड्रॉ करण्याचीच होती का तुम्हाला? हो, 100% असणार ना. आता लोकांना माहिती आहे काय चाललंय. आता काल 2 वाजून 5 मिनिटानंतर जे मला कॉल येत होते, याचे कॉल डिटेल्स मी नंतर येणाऱ्या काही प्रेसमध्ये घेतोच आहे. पण मी आता फक्त बघतोय की काय चाललंय माझ्या विभागामध्ये. जसं विभागाचा प्रचार होणार, त्याचा पुढचा पाऊल पडणार, तसं माझा पुढचा पाऊल पडणार आहे. आणि त्या माणसाला मला एवढंच सांगायचं आहे, पैसा हा निवडणुकीत वापरायचा नसतो, तो आपल्या घर भरण्यासाठी असतो. हे आपण प्रामाणिकपणे कमवलेले पैसे असतील तर नक्कीच आपण ते आपल्या भल्यासाठी वापरावे. पण ह्या अशा लोकशाहीचा गळचेपी करून, लोकशाहीचा खून करून आपण निवडून येता पैशातून सत्ता, सत्तेतून मेवा आणि मेव्यातून परत सत्ता, ही अशी परिस्थिती आमच्या विभागाची झालेली आहे. आणि ह्या परिस्थितीला कुठेतरी आळा बसला पाहिजे, म्हणून मी ठामपणे आज माझ्या जनतेच्या पाठीपाशी उभा आहे. काय असेल पुढच्या प्रचाराची तुमची नीती? आता बघितलं तर काही अवघ्या म्हणजे विड्रॉ घेऊन झालेलं आहे. खरं 5 तारखेला आता मतदान आहे. आदल्या दिवशी पण तुम्हाला मतदान म्हणजे प्रचार करता येणार हो. आहे. हे 4 दिवस आणखी हे 2-3 दिवस, एक 7 दिवसांचा कालावधी मिळतोय. हो. रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला मतदारांचा? मला मतदारांचा रिस्पॉन्स चांगला आहे. लोक म्हणतात बरं झालं कोणतरी उभं राहिलं. आतापर्यंत तिकडे दडपशाही असल्यामुळे एवढं कोण ठामपणे भूमिका मांडत नव्हता. पण मी जनतेसाठी ठामपणे दृढपणे लढतोय आणि जनता मला 100% चांगल्या मतानेच निवडून देतील आणि 100% त्या माणसाला, त्या बकासुराचा लोकशाही मार्गाने खून करतील, हे 100%. तर हे होते उत्तम लोके. त्यांनी एक गंभीर असा आरोप केलेला आहे की उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दुपारी 2 वाजल्यानंतर त्यांना फोन येत होतं ते, आणि हे फोन त्यांना करोडोंची ऑफर देण्यात येत होती विरोधकांकडून. तुम्ही फॉर्म विड्रॉल करा, बिनविरोध निवड होऊ द्या, अशा प्रकारची ऑफर त्यांना येत होती. असा आरोप जो आहे तो उत्तम लोके यांनी केलेला आहे. आणि मी जनतेसाठी निवडणूक लढतोय, जनतेच्या हितासाठी, जनतेच्या विकासासाठी, जनतेचा जो काय आवाज आहे तो दबलेला आवाज उठवण्यासाठी म्हणून माझी ही निवडणूक मी लढतोय, तत्वासाठी निवडणूक लढतोय. आणि बकासुरी भ्रष्टाचार असा सुद्धा त्यांनी उल्लेख जो का आहे तो अव्यक्तपणे केलेला आहे. आणि ह्या बकासुरी भ्रष्टाचाराला गाडण्यासाठीच जनता स्वतःला मतदान करेल असा विश्वाससुद्धा लोके यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, कणकवली, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.